ॲज आय प्रॉमिस्ड, ही आहे आपल्या एथनिक रेंज साठीची नवीन मॉडेल. अगदी साधी, सरळ, सालस, तुला हवी होती तशी. प्रत्येकाला आपली बहीण, वहिनी, ताई वाटावी अशी परफेक्ट मॉडेल. तिच्या डोळ्यामध्ये एकदम बोलून घे. माहित होतं मला आवडेल तुला म्हणून आधीच मी तिला ऑफिसमध्ये बोलावून घेतली. पाठवते मी. देवी माते, आजपर्यंत न मागताच तू खूप दिलेस. मला स्वतःसाठी काही नको. माझ्या राजवीरने आयुष्यात खूप उतार चढाव बघितले. खूप कमी वयात मोठ्या संकटांना त्याला तोंड द्यावं लागले. आता त्याच्या आयुष्यात स्थिरता येऊ दे. त्याला सांभाळून घेईल, त्याचा संसार सुखाचा करेल, अशी मुलगी आता त्याच्या आयुष्यात येऊ दे. आधी आधी काय होतंय तुम्हाला? काकू जरा इकडे ना. हळू 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 जरा धरा आहे ना, धरा. अजून थोडं घ्या, बरं वाटेल. काय काय होतं तुम्हाला? अगं थोडं गरगरत आहे. बरं बरं, मला सांगा तुम्ही कुठे राहता? बँड्राला. कोणीतरी टॅक्सी सांगतं का प्लीज? जरा धरा ना यांना, सावकाश. हळू 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 हळू. कम इन. गुड मॉर्निंग सर. आवडले ना माझे फोटोज? सुष्मिताला हात पाठव. कधी करायचं फोटोशूट? तुम्हाला कॉस्ट्युम्स कोणी दिले? आवडले ना? आय न्यू इट. आम्ही सध्या आमच्या एथनिक रेंज साठी मॉडेल शोधतोय. अँड आय थिंक यू नो इट व्हेरी वेल. तुम्ही म्हणाल ते, तुम्हाला हवे तसे कपडे घालायला मी तयार. मग एग्रीमेंट कधी बनवायचं? यस राजवीर. काय आहे? हॅलो, व्हॉट आर यू डुईंग? आणि तू चेंज कधी केलंस? लाईक इट. अगं पण जेव्हा आलीस तेव्हा साध्या पंजाबी ड्रेस मध्ये होतीस ना? हा, बट हाय गे सरांना हा लुक आवडेल. हे बघ, तू जरा बाहेर बसशील थोडा वेळ? विल यू प्लीज? ओके, थँक्यू. राजवीर, आय एम सो सॉरी. प्लीज जस्ट गिव्ह मी सम टाइम. ऍक्च्युली मला माहितीच नाही त्याने कधी चेंज केलंय ते. हे बघ, तिचा काहीतरी गैरसमज होतोय. मी बोलते ना तिच्याशी. ही मॉडेल नकोय. राजवीर, मी एकदा तिच्याशी बोलली तर होईल. नाही राजवीर, ठीक आहे, मी दुसरी मॉडेल शोधते. हळू हळू हळू. सावकाश सावकाश. इथे नीट धरा.
या इथे बसा. माझ्या नातवाचा फोन येतोय. मी बघते, इथे द्या. मावशी जरा यांना आत बसवा. सावकाश बसा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो आजी. नाही, मी तुमच्या आजींबरोबरच आहे. कोण बोलताय? आजी कुठे? ऍक्च्युली तुमच्या आजींना देवळात चक्कर आली होती. बहुतेक त्यांना बरं वाटत नाहीये. काय? मी आता त्यांना तुमच्या घरीच घेऊन चालले. एक मिनिट. तुम्ही आहात कुठे? इथेच आहोत. तुम्ही आत्ता कुठे आहात? मंदिराच्या बाहेरच आहोत. आता टॅक्सीत बसू. आणि आजी कशी आहे? हा, बऱ्या आहेत त्या. म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही. आम्ही पोहोचतोच ना थोड्या वेळात. थँक्यू सो मच. मी पोहोचतोच लवकर. ओके ओके, बाय. थँक्यू सो मच. आम्ही पण येऊ का तुमच्यासोबत? नाही, ठीक आहे, मी जाईन. चला दादा. सावकाश. अगं बघ ना, माझ्यामुळे तुला त्रास झाला. अगदी घरापर्यंत यावं लागलं. अहो नाही, त्रास कसला त्या. रंजू, ए रंजू. तुम्ही या. अगं नाही, कसं सगळी कामं सोडून तुला इकडे यावं लागलं. तुम्ही बसा बरं. बसा अगं आधी शांत. रंजू. तुम्ही बसा, मी बघते कोणी आहे का. आ, बसा. या, काय झालं? काय होते बाई तुम्हाला? यांना मंदिरात चक्कर आली होती. हे देवा, तरी मी सांगत होते एकट्या जाऊ नका. ऐकतच नाही. काय एवढं मागतात देवाकडे जाऊन काय माहिती. तुम्ही यांना जरा लिंबू सरबत द्याल का प्लीज? म्हणजे यांना बरं वाटेल. हो. नाही नको ग, मी ठीक आहे. तू कोण आहेस ग? अगं ही होती म्हणून मी घरापर्यंत आले. रंजू, अगं चहा वगैरे कर ना हिला. नाही, मला काहीच नको. मला निघायला हवं. मला क्लासला जायचंय. क्लासला? म्हणजे तू टीचर आहेस? कुठल्या शाळेत शिकवतेस? नाही, कुठल्या शाळेत नाही, पण हो मी शिकवते. म्हणजे ज्या मुलांना शिकता येत नाही शाळेत जाऊन, त्यांना मी शिकवते. काय बाई तुम्ही आजकालच्या मुली, काय कराल ना काही सांगता येत नाही. ठीक आहे, मग येऊ मी. तुम्ही तेवढं फॅमिली डॉक्टरांना बोलवून घ्या. तुम्ही काळजी घ्या. तुमची विचारपूस करायला मी फोन करेन. अगं पण कसा करणार फोन? माझा नंबर आहे का तुझ्याकडे? हो खरं. एक मिनिट. हा रंजू, नंबर दे तिला. कशाला मग उगाच नंबर वगैरे? तर दिलास तर काही बिघडणार आहे का? बरं घे. 98191. ओके, करते मी तुम्हाला फोन. थँक्स. काळजी घ्या. आजी, आजी. आजी, काय झालं? हा, बरं वाटतंय तुला आता? आता वयोमानामुळे असं होणारच. तरी बरं, फक्त चक्करच आली होती. पाणी घ्या. अच्छा, घे पाणी घे. आजी, इतक्या उन्हात बाहेर पडायची काय गरज होती तुला? हे पण आले ना व्यवस्थित घरी? कोणत्या बाई ज्यांच्याशी मी फोनवर बोललो त्या होत्या म्हणून बरं झालं. बाई नाही, तरुण मुलगी होती ती. ते महत्वाचं नाही.
अरे ती भेटली म्हणून बरं झालं. नाहीतर काय, घरापर्यंत आणून सोडलं ना तिने. अहो पण आजकाल भरोसा नाही कोणाचा. आपल्या महिना केलंच तर किडनॅप आणि मागितली असती रक्कम. डोक्यावर कर्ज आहे त्या मुलीचं. कोण होती कोणती? हे असं होतं बघ, दैव देतं आणि कर्म नेतं. तिचं नाव गाव काही विचारलं नाही. अरे म्हणजे मला काही सुचलंच नाही. मला फोन करते म्हणाली होती ती. नाही, अजून नाही आला फोन तिचा. माझ्या लक्षात होतं, पण माईंची अशी अवस्था बघून मला काही सुचेच ना. पण मला आतून वाटते ती मुलगी मला पुन्हा भेटेल म्हणजे भेटेल. आयुष्यभराचे बंध असल्यासारखं काहीतरी जाणवलं मला तिच्याबद्दल. तुला वाटतंय ना भेटेल ती. तू आराम कर, आता मी डॉक्टरांशी बोलतो. राजवीर कशाला? आजी मी तुझं काही ऐकणार नाहीये, आराम कर. अरे हॅलो डॉक्टर. कशी आहे तब्येत आता? अरे काय झालंय? चांगली ठणठणीत आहे मी. नाही अजिबात नाही. बेसिकली यांचं बीपी फ्लक्च्युएट होत आहे आणि यांच्या वयानुसार यांना जास्त एक्झर्शनही जमणार नाही. सो मग काय मी घरात बसून राहू का? पण बाहेर जायचंय कशासाठी आजी तुला? आज ना उद्या धावपळ करावीच लागणार आहे. अरे वय झालं म्हणून घरात बसले तर मग आयुष्यात तुझं लग्न जमायचं नाही. ही औषधं मागवा आणि औषधाच्या वेळा पाळा तुम्ही. आणि काही वाटलंच तर मला फोन कर. ओके. येऊ. टेक केअर. माझी आई असल्यासारखं रागवणारेस का आता? रागवू नको तर काय करू आजी? एवढा उन्हात बाहेर पडायची काय गरज होती तुला? अरे देवळात गेले होते. ऊन उतरल्यावर जायचं ना, गाडी घेऊन जायचं. बाहेर एवढ्या गाड्या काय शोपीस म्हणून उभ्या केल्यात का आजी? हसण्यासारखं काय यार? साधी गोष्ट आहे ना आजी. कोणाला तरी बरोबर घेऊन जायचं ना. धनाला घेऊन जायचं किंवा काकूला तरी न्यायचं ना सोबत. नाही मला काही माहितीच नव्हतं, नाहीतर मी गेले असते बरोबर. तुला बरोबर नेऊन तरी काय उपयोग आहे मॅडम? काय? धनाला सांगून हे मागवून घे. हो धनाला सांगते आणि माईंसाठी पेज पण तयार करून आणते. हा तुला माहिती आहे ना तुझ्याशिवाय कोणी नाहीये मला. तेच तर. अरे मी किती दिवस पुरणार आहे? हे असं बोलणार आहेस का आजी तू आता? तू नसशील तर माझं जग रिकामं होऊन जाईल आजी. अरे म्हणून म्हणते, तुझ्या जगात माझ्याशिवाय दुसरं कोणीतरी यायला हवं. राजवीर, तुझं लग्न झालेलं मला बघायचंय रे. आजी आराम करतो आता. आणि असले विचार करत बसू नकोस. राजवीर, माझे डोळे मिटण्याआधी मला नाचसुनेचा चेहरा बघू दे. नमस्कार नमस्कार नमस्कार. नायगाव मधील समस्त मंडळींना नितेश सावंतरावचा नमस्कार. आज पाटलांच्या या वाड्यात मनवा सावंतराव यांचा ग्रुप एक नाटिका सादर करणार आहे. या नाटिकेतून समाजाला बोध मिळावा अशी त्यांची इच्छा आहे. तर आता आपण इकडे मला अरे सोडा म्हणतो. अरे वेलकम वेलकम वेलकम. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देखील उपस्थित झालेत. टाळ्या. तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
अनिताताई यांचे मिस्टर आपल्या गावाचे जावई श्री बबनराव मोरे यांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. बसा. टाळ्या. आता मी मनवाताईच्या ग्रुपला इथे नाटिका सादर करण्याची विनंती करतो. टाळ्या. ऐका मंडळी, तुम्हाला गोष्ट सांगतो एका गावाची. गावाची म्हणजे गावातल्या एका घराची. अशा घरामध्ये एकदा काय घडलं. अरे लेका, घडलं तरी काय? अरे चल माझ्या संग, दाखवतो तुला. जी जी र जी जी र जी जी र जी जी र जी जी जी. ताई, हे घ्या किराणा सामान. थँक्यू दादा. येतो ताई मी. काय गे अनिता? अरे आज लवकर आलात? का नव्हतं यायला पाहिजे? मी असं कुठं म्हणलं. उलट लवकर आलो म्हणून तुझं काय चालतं ना ते सगळं कळलं मला. काय कळलं? तो आता गेला तो कोण होता? तो होय. तुझा यार होता ना? नाही, तुमचा उगा काहीतरी गैरसमज होतोय. त्या गैरसमजाच्या का? तुझे ना सगळे धंदे कळल्यात मला. पैसे दे, मला दारू प्यायचे. तुझ्या आईबाबांमध्ये जे काही घडलं ना, तो एक अपवाद होता. प्रत्येक जोडप्याला त्याच पारड्यात नको तोलूस. शांती हो या घरातून, शांती हो या घरातून. प्लीज, तुझी लायकी नाहीये या घरात राहायची, नाहीये या घरात राहायची. काहीतरी गैरसमज होता, ऐका ना तुम्ही. कसला गैरसमज?